नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रहो, आज आपण पाहणार आहोत मोदी आवास योजना ही नेमकी कोण्या लाभार्थ्याला भेटली जाते, कोण्या गरीब कुटुंबातील व्यक्तींना भेटली जाते आणि याच्यासाठी कुठे अर्ज करावा आणि याच्यासाठी जे काही कागदपत्रे जे लागणार आहेत ते पाहणार आहोत आणि लाभार्थ्यांना अर्ज कोण्या ठिकाणी करावा आणि याचे जे काय निकष आहेत योजनेचे हे पूर्ण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज तुम्हाला मी सांगणार आहे. तर मित्रहो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला भेटत राहतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, सर्वासाठी घरे हे 2024 हे शासनाचे धोरण असून त्यानुसार बरेच तसेच कच्च्या घरात वास्तव्यास असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना 2024पर्यंत स्वतःचे हक्काचे घर मिळणार. ग्रामीण भागातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास वर्गातील ग्रामसभेमार्फत निवड झालेल्या कुटुंबांना मोदी आवास योजनेअंतर्गत घरकुलाचा लाभ दिला जातो. त्यासाठी ग्रामपंचायतकडे अर्ज करावा लागणार आहे. निकषाची पूर्तता करणाऱ्या लाभार्थी ग्रामसभा निवड करणार आहे आणि त्यांना त्या योजनेचा लाभ देणार आहे. तर मित्रांनो, या योजनेचे जे काही निकष आहेत ते आपण पाहू. लाभार्थी हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा तथा इतर मागास प्रवर्गातील असायला हवा. लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न 1,20,000 पेक्षा अधिक नसावे. त्याच्या मालकीचे पक्के घर नसावे. हे निकष पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्याची मोदी आवास योजनेअंतर्गत घरकुल दिले जाते. तर मित्रांनो, याच्यामध्ये असं सांगितले आहे की जे काही लाभार्थी आहे त्याचे उत्पन्न हे 1,20,000च्या वरी नसावे आणि त्याला स्वतःचे जे काही आपले कच्चे घर असावे. कच्चे घर असणाऱ्यालाच या योजनेचा लाभ दिला जातो. तर मित्रहो, लाभार्थीची कोण्या ठिकाणी अर्ज करायचा आहे ते पाहू आपण. मोदी आवास योजनेअंतर्गत पात्र असलेले मात्र गतवर्षी लाभ न मिळालेले लाभार्थी तसेच नव्याने अर्ज करणाऱ्या पात्र लाभार्थ्याची निवड ग्रामसभा निश्चित करेल. घरकुलासाठी संबंधित पात्र लाभार्थ्यांनी अर्ज करावेत असे आवाहन केले आहे. तर मित्रांनो, मोदी योजनेअंतर्गत जे पात्र कुटुंब असतील त्या कुटुंबाने आपला जे काही अर्ज आहे ते आपल्या ग्रामपंचायतकडे अर्ज करायचा आहे. ग्रामपंचायत सगळे तुमचे अर्ज घेऊन ग्रामसभा ठेवून त्याच ग्रामसभेमध्ये तुमच्या निवड करणार आहे. आणि मित्रांनो, यासाठी जे काय काय कागदपत्र लागतील हे कागदपत्र मी तुम्हाला सांगणार आहे. याच्यासाठी लागणार आहे 7/12 उतारा, मालमत्ता नोंदणीपत्र, ग्रामपंचायतीच्या मालमत्ता नोंदवही, उतारा किंवा ग्रामपंचायतचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, राशन कार्ड, निवडणूक कार्ड, वीज बिल, नरेगाचे जॉब कार्ड, लाभार्थ्याच्या बचत खात्याच्या पासबुकाची एक झेरॉक्स लागणार आहे. या योजनेअंतर्गत इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ दिला जाईल. त्यासाठी ग्रामपंचायतीकडे विविध मुदतीत अर्ज करावायचा आहे. तर तुम्हाला यासाठी जे अर्ज करायचा असेल तर तुम्हाला काही कालावधीमध्ये तुम्हाला अर्ज करू शकता आणि याच्यात जे काही डॉक्युमेंट्स मी तुम्हाला सांगितलेले आहे ते डॉक्युमेंट्स पूर्णपणे तयार करून आपली एक फाईल बनवून हे फाईल तुम्हाला ग्रामपंचायतकडे द्यायची आहे आणि जे काही ग्रामसेवकाकडून आपले रिसिव्ड घ्यायचे आहे. तर मित्रांनो, या योजनेचे उद्देश काय आहे आणि काय आहे मोदी आवास योजना याची हे आपण पाहणार आहोत. नवीन घर बांधण्यासाठी अथवा अस्तित्वात असलेल्या कच्च्या घराचे पक्क्या घरात रूपांतर करण्यासाठी शासनाने मोदी आवास योजना इतर मागास प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांसाठी अंमलात आणली आहे. या अंतर्गत 1,20,000 अर्थसहाय्य देण्यात येईल. लाभार्थ्यास किमान 269 चौरस फूट इतक्या क्षेत्रफळाचे बांधकाम करणे आवश्यक राहील. तर मित्रांनो, याच्यासाठी नवीन घर बांधण्यासाठी आपल्याला कच्च्या घराचे पक्क्या घरात रूपांतर करायचे असून ही मोदी आवास योजना शासनाने अंमलात आणलेली आहे. तर याच्यासाठी आपल्याला 1,20,000 रुपये अर्थसहाय्य शासनाकडून भेटणार आहे आणि लाभार्थ्याला हे कमीत कमी 269 चौरस फुटामध्ये या घराचे बांधकाम करायचे आहे. तर मित्रहो, अशी आहे ही
घरकुल योजना, याच्यासाठी तुम्ही भरपूर जास्तीत जास्त अर्ज केले पाहिजे आणि आपल्याला ज्या गरीब कुटुंबांना घराची आवश्यकता आहे अशा लाभार्थ्यांनी आपले अर्ज जे काही असतील ते ग्रामपंचायतकडे सादर करून आपण या घरकुलाचा लाभ घेऊ शकतो. तर मित्रहो, व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्राला शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला भेटत राहतील.